गुड मॉर्निंग एव्हरीवन. थंबनेलवरून सगळ्यांना लक्षात आलंच असेल की आजचा व्लॉग कशाबद्दल आहे ते. तो म्हणजे माझा मुलगा अनिशचा वाढदिवस. त्याच्यासाठी आम्ही एक छोटीशी बर्थडे पार्टी आमच्या घरीच ऑर्गनाईज केली होती आणि आम्ही त्याच्या सगळ्या सोसायटीतल्या फ्रेंड्सला इन्व्हिटेशन देखील दिलं होतं. इथे सगळे मुलं जमलेली आहेत आणि ह्या माझ्या मुलांसोबत मी फोटो सेशन देखील आधीच करून घेतलं. नंतर आली वेळ औक्षणाची. त्यासाठी मी आरतीचं ताट घेऊन अनिशचं औक्षण करून घेतलं आणि त्याला मस्त त्याला आवडणारा पेढा जो असतो तो मी भरवला. त्यानंतर त्याच्या पप्पांनी देखील अनिशचं औक्षण करून घेतलं आणि त्याला आम्ही भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नंबर आला आमच्या हेड ऑफ द फॅमिलीचा, म्हणजेच आमचे मम्मी पप्पा अनिशचे आजी बाबा ह्यांचा. त्या आजींनी देखील त्याचं औक्षण केलं आणि त्याला भरभरून असे आशीर्वाद आजीबाबांचे मिळाले. त्यानंतर वेळ आली आंटी आणि अंकलने ओवाळण्याची. आंटी आणि अंकलने देखील त्याचं छानपैकी औक्षण करून त्याला पेढा भरवला आणि इथे त्याची दीदी गंमत बघत होती, कारण तिलाही नंतर ओवाळायचं होतं म्हणून ती बघून घेत होती की कसं ओवाळायचं ते. एरवी हे लाता बुक्क्यांनी मारणारे भाऊ बहीण, इथे ही लाडक्या भावाची लाडकी बहीण आता त्याला ओवाळत होती. तिला माहिती आहे दादाला पेढा आवडतो म्हणून तिने आधीच तिच्या दादाला पेढा भरून दिला आणि त्याला छानपैकी पापी देऊन मस्त विशेषही दिल्या. त्यानंतर वेळ आली अनिशच्या मावशीची. जगात भारी अनिशची मावशी आणि अंकल, त्यांनी देखील त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. नंतर आम्ही थोडंसं फोटो सेशन आणि व्हिडिओ देखील काढले. नंतर बच्चा पार्टीसोबत अनिशचे व्हिडिओ देखील काढले. इथे पोरांनी अनिशचं तर सँडविचेस केलं. हा केक जो आहे जो दिसतो तो अनिशच्या आवडीचाच आहे, कारण आताच्या मुलांना समजतं. त्याने त्याच्या आवडीनुसार त्याच्या बर्थडे केकची थीम आम्हाला सांगितली होती की क्रिकेटचा केक हवा आहे म्हणून. इथे बघा मी व्हिडिओ काढण्यात बिझी आहे. सगळे मुलं एकदम छान एन्जॉय करत होते आणि आलेले गेस्ट देखील एन्जॉय करत होते बर्थडे पार्टी. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून केक कट केला. थोडंसं फोटो सेशन सगळ्यांनी इथे केलं. लास्टला आम्ही गेलो हॉटेलला जेवायला. प्लेट्स जरी खाली असल्या तरी नंतर आम्ही जेवलो, फक्त व्हिडिओ नाही शूट केला. आणि असा गेला आजचा आमचा दिवस. थँक्यू, बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.